आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनील मेंढे, आमदार परिणय फुके, आमदार राजूभाऊ कारेमोरे, प्रकाशजी बाळबुदे, शिशुपालजी पटले, संजय भेंडे, प्रदीप पडोळे, शिवरामजी गिरीपुंजे, देवचंदजी ठाकरे, भगवान चांदेवार, संदीप ताले, सुभाषजी गायधने, मंगेश पारधी, दिनेश निमकर, उपस्थित सर्व अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सुनील मेंढे यांना प्रचंड मताने विजयी करावं म्हणून आपल्याला विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला भंडारा जिल्हा हा खनिज संपत्ती आणि फॉरेस्टने युक्त आहे. महाराष्ट्राचं 75% जंगल विदर्भात आहे आणि विदर्भातलं बहुसंख्य जंगल भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आहे. खनिज संपत्ती आहे. परंतु एवढं सगळे असूनही भंडारा जिल्ह्याचा जेवढा अपेक्षित विकास पाहिजे तेवढा अजूनपर्यंत झालेला नाही. हा करण्याची गरज आहे आणि या गरजेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये विशेष रूपाने नद्या खूप आहेत. पावसाळ्यामध्ये पुरामुळे नुकसान होतं, पण पाणी साठवण्याची क्षमता कमी आहे. आज गोसीखुर्द धरण आपण बांधलं, बावनथडी बांधलं, अनेक लिफ्ट बांधल्या, परंतु अजूनही शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की भंडारा जिल्ह्याच्या जनतेला आणि नेत्यांना पुढल्या भविष्यामध्ये आपल्या विकासाची विजन दृष्टी काय असली पाहिजे याच्यावर विचार करण्याची गरज आहे. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. माझ्याकडे 60 एकर शेती आहे, 3 विहिरी आहेत, पण उन्हाळ्यामध्ये विहीर फक्त 1 तासच चालायची. विहिरीच्या माझ्या शेतासमोर असणाऱ्या नदीचं खोलीकरण केलं, बाजूच्या नाल्याचं खोलीकरण केलं आणि आम्ही नेहमी आपल्या भाषणात एक गोष्ट सांगतो की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. आता माझ्याकडे एवढा परिणाम झाला की माझ्या 3ही विहिरीला आता उन्हाळ्यात 10 तास पाणी आहे, चालतं पंप. मी 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप बसवले आहे आणि माझी 60 एकर जमीन पाण्याखाली आली. राष्ट्रीय महामार्गाचं काम करत असताना मी 1000पेक्षा जास्त तलाव बांधले. अकोल्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये 36 तलाव बांधले, परभणी कृषी विद्यापीठामध्ये 40 तलाव बांधले, व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत बोरगाव मंजूला तलाव बांधले, वर्धा जिल्ह्यामध्ये 100पेक्षा जास्त प्रकल्प खोलीकरण रुंदीकरणाचे NGOच्या मार्फत केले. बुलढाणा अजिंठ्याच्या मध्ये 15,000 धनगर समाजाची लोक पाण्याअभावी गाव सोडून जायचे. त्या ठिकाणी तलावांचं खोलीकरण केलं, नदी नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आता कोणीही आपला गाव सोडून जात नाही. माझी आपल्याला विनंती आहे की मी काही खूप विद्वान नाही आहे, पण मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलीट्स मिळाल्या. त्यातल्या 4 डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी ॲग्रिकल्चर सायन्सवर आहे. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, परभणीचं विद्यापीठ कृषी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, ह्या 5 महाराष्ट्रातल्या विद्यापीठांनी मला डिलीट दिली. आणि म्हणून आज मी आत्ताच परिणय फुकेला आणि माझ्या आपल्या मेंढे साहेबांना विनंती आहे
की आपल्याकडे जेवढे मालगुजारी तलाव आहेत तेवढे कुठे नाही। या उन्हाळ्यामध्ये या तलावाचं खोलीकरण करा आणि पाण्याचा साठा आज जो आहे त्याच्यापेक्षा दुप्पट राहायला पाहिजे याकरता प्रयत्न करा। दुसरी गोष्ट, आता NHAIचं काम आहे। मी नवीन रस्ते पुन्हा भंडारा जिल्ह्यात बांधणार आहे। मी फुकटात तुमच्या तलावाचं खोलीकरण करून देतो, नदी नाल्यांचं रुंदीकरण करून देतो। अख्ख्या देशात आमच्या योजनेचा फायदा घेतला, तुमच्या जिल्ह्यात आपले आमदार साहेब आहेत, तुम्ही घ्या। आणि हा जर घेतला तर या जिल्ह्यामध्ये जसा सिंचनामुळे धरणामुळे मोठ्या पाणी आहे, तसं आपल्या सगळ्यांच्या विहिरी चार्ज झाल्या आणि प्रत्येकाच्या विहिरीवर जर तुम्ही सोलर पंप लावला आणि ह्या पंपामुळे तुम्हाला 8 ते 10 तास जर पाणी मिळालं तर त्यानंतर पुढे ड्रीप करायचाही प्रयत्न करा, तो उत्पन्न 2.5 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही। हे शक्य आहे। मी नागपूर जिल्हा, वर्धा जिल्ह्यात, बुलढाणा जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात जे काम झालं त्याच्या आधारावर तुम्हाला सांगतोय की हे जर भंडारा जिल्ह्यात झालं तर या जिल्ह्याचा विकास फार मोठ्या प्रमाणावर होईल। दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनामध्ये विदर्भात पहिल्या नंबरवर भंडारा गोंदिया जिल्हा आहे। पण याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये तंत्रज्ञान बदलतं। मला माहिती आहे आपल्या शिवरामजींकडे डेअरी आहे आणि अशा शिवरामजी सारख्या काही लोकांना माझी विनंती आहे की आपल्या देशामध्ये 1952 साली गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली आणि गीर वाण जे आहे त्याचा विकास करत तिथे 60 लिटरची गाय आहे गीर जातीची। त्या जातीला एक सांड बुल, त्याचं नाव टोरॅन्डो, आणि त्याचं सिमेंट आणून आपण आपल्या भारतातल्या गायींना दिलं तर आपल्या इथे 20-20 लिटरच्या गोऱ्या तयार झाल्या। आणि आता एवढंच नाही, जसं आपण बेटी बचाव अभियान करतो तसं गोरी बचाव अभियान करण्याची जरूरत नाही। आता नवीन झालं, जशी टेस्ट ट्यूब बेबी आहे तशी आता टेस्ट ट्यूब गोरी तयार झाली, एम्ब्रियो ट्रान्सफर। आणि पहिला प्रकल्प मी नागपूरला व्हेटरनरी कॉलेजमध्ये आणला तेलंगडी जवळ, आणि तिथे आपण आता हा प्रकल्प सुरू केलेला आहे। दुसरा प्रकल्प सांगली जिल्ह्यामध्ये चितळे डेअरी जे आहे त्यांनी सुरू केला, आणि तिसरा प्रकल्प पवार साहेबांनी बारामतीत सुरू केला, आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन माझ्याच हस्ते झालं। त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा प्रकल्प आपण सुरू करा। आणि तुम्हाला मी सांगताना जर कोणाला विश्वास नसेल तर माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवे साहेब, त्यांची आर्मी मध्ये शेती आहे, त्यांच्याकडे अशा प्रकारे तयार झालेल्या 8 गोऱ्या आणि 4 वासरं त्यांच्याकडे आहे, आणि आता प्रत्येक गोरी 20 आणि 25 लिटरची होणार आहे। आणि हे धर्मवापसी आंदोलन पण आहे। तुम्ही जर्सी आणि हुस्टनला जर हे केलं, इंजेक्ट केलं सिमेंट, गीर, साईवाल, राठी, तर त्याच्यापासून 3 वेतामध्ये ती पण भारतीय गाय होऊन जाईल, साईवाल होऊन जाईल। आणि प्रत्येक गाय जर 25 लिटर, 30 लिटर, 40 लिटर दूध देणारी झाली तर भंडारा जिल्ह्यातली गरिबी हटल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। आपण विदर्भामध्ये मदर डेअरी आणली, मदर डेअरीने दुधाचे भाव वाढवले म्हणून हल्दीराम पासून, दिनशापासून सगळ्यांना भाव वाढवावा लागला। भंडारा जिल्ह्यामध्ये पण इथल्या डेअरीमध्ये अडचणी आल्या तेव्हा आता काळजी करू नका, 450 कोटी रुपयाचा मदर डेअरीचा प्रोजेक्ट सुरू आहे। 3500 कोटी रुपये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर गायीच्या जातीमध्ये आपण नक्कीच, मी सांगतो त्या पद्धतीने, तांत्रिक पद्धतीने काम केलं तर नक्कीच जिल्ह्यातली प्रत्येक गाय 20-25 लिटर दुधाची झाली तर एक गाय, एक लिंबाचा झाड आणि एक परिवार कोणीही भुका मरू शकत नाही। काळाच्या ओघामध्ये तंत्रज्ञान शिकलं पाहिजे। मी केवळ प्रयोग करून बोलणाऱ्यापैकी नाही आहे,
माझ्याकडे यावेळी माझी पत्नी शेती बघते. 85 टन एकरी ऊस झाला आणि सोयाबीन 11 क्विंटल झाला. पहिले 5 क्विंटलच्या वरती नव्हता. दूध भेटत नाही, कारण दुधाचं प्रोसेसिंग करण्याचा जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत रेट मिळणार नाही. आज आपल्या इथे आपल्या पवनी मधला आपले दुधाच्या डेअरीवाले कोण? आपले विलास काठीकर. त्याचं एक पूर्णा नावाचं दही होतं. मी नागपूरला ते दही वापरलं. आमच्याकडे मदर डेअरीचं दूध येतं, दही येत होतं. त्याला भरपूर सेल मिळाला. जोपर्यंत श्रीखंड, रसगुल्ले, पनीर, चीज बनवणाऱ्या आधुनिक फॅक्टरी इथे सुरू होणार नाही, केवळ दुधावर काही होणार नाही. आणि पशुखाद्य जे आहे त्याच्याही मध्ये गाईला चांगलं पशुखाद्य मिळालं पाहिजे, म्हशीला. आणि म्हणून आपल्या इथे आपण फॉर्म्युला शोधला की आपल्या भागामध्ये तणस आहे, राईसस आहे, कोंडा आहे, थोडी सोयाबीनची ढेप, सरकीची ढेप, जवसाची ढेप, आणि हे सगळं टाकून स्वस्तात 18 ते 20 रुपये किलो मध्ये प्रोटीन युक्त पशुखाद्य आपण तयार केलं. त्याच्या 5 फॅक्टरी आपण आता टाकतोय. आणि पशुखाद्य चांगलं असेल तर दूध चांगलं मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या इथे भंडारा नागपूर जिल्ह्याच्या याच्यावर डॉक्टर निमकर आहेत, मौद्या भागात. त्यांनी 600 एकर नेपियर ग्रास लावलाय. आणि सगळ्या शेतकऱ्यांना ते गवत, हिरवं गवत वर्षभर मिळतं. फार्मर प्रोड्यूस कंपन्या निघालेल्या आहेत. आणि ते जे गवत आपण स्टोअर करतो ते प्लास्टिकच्या याच्यात बांधून ठेवतात आणि वर्षभर हिरवं गवत जनावरांना मिळू शकतं. पण आपण तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. आता माझ्याकडे 85 टन ऊस का झाला? कारण नॅनो युरिया आला, नॅनो मिश्र खत आलं. यावेळी आम्ही 3000 एकर ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर केला. एका एकरामध्ये 4 पोते युरिया लागायचा, 4 पोते मिश्र खत लागायचं. आणि यावेळी ड्रोन मधून नॅनो युरिया टाकला, माझ्याकडे टाकला, तर 2 बॉटलमध्ये म्हणजे 2 पोत्यात काम झालं. आपण जेव्हा पोत्यातला युरिया किंवा खत फेकतो तेव्हा 75% खत वाया जातं आणि 25% फक्त झाडाला जातं. पण जेव्हा ड्रोन मधून आपण स्प्रे करतो तेव्हा त्यातून 75% प्लांटला जातं आणि 25% फक्त वेस्ट होतं. म्हणजे एकरी आपण 2 आणि 2 4 पोते म्हणजे 7-8 हजार रुपयाची बचत झाली. एक्सपेंडिचर कॉस्ट कमी केली पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याकरता फार्मर प्रोड्यूस कंपन्या आपण स्थापन केल्या पाहिजे. मी स्वतः वर्धा जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प चालवतो, फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे. 20 कंटेनर भाजीपाला कापून बारीक करून वर्षभर ताजा राहतो, अमेरिका आणि कॅनडाला पाठवतो. मी केवळ हे सगळं काम काही पैसा कमवण्याकरता करत नाही. मला रोड, ब्रिजेस, टनेल, कन्स्ट्रक्शनचं एक्सपर्टाईज आहे. पण मी केवळ शेतकऱ्यांमध्ये काम करतो, नुकसानीत काम करतो. 3 साखर कारखाने वर्षाला 30 कोटी रुपये नुकसान होतं, पण मी चालवतो. इतर याच्यामध्ये पैसे होते 2500 कोटी रुपये आता आमचा टर्नओव्हर आहे, 2500 कोटी. पण शेतकऱ्याच्या प्रगती आणि विकासाकरता आपण काम करायचं आहे, हे उद्दिष्ट समोर ठेवलं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शरद जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे नेते होते. काय त्यांनी त्यावेळी एक गोष्ट समजावून सांगितली आहे, बाकी हे राजकारणात चालत राहणाऱ्या पार्ट्या येणार जाणारे दुपट्टे, आज हे घातले उद्या ते घातले, हे परमनंट चालू राहणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येणाऱ्या काळामध्ये शेतमालाचे भाव ठरवणं सरकारच्या हातात नाही. जी MSP आहे, मिनिमम प्राइस, त्याच्यापेक्षा मार्केट प्राइस कमी आहे. आणि म्हणून 1.5 लाख कोटी रुपये खर्च करून आपण धानापासून अनेक पिकं विकत घेतो आणि शेतकऱ्याला संरक्षण देतो. त्यामुळे क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे. आज जगामध्ये साखरेचा भाव ब्राझील निश्चित करतो,
मक्याचा भाव अमेरिका निश्चित करतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना निश्चित करतं, पाम ऑइलचा भाव मलेशिया निश्चित करतं, आणि आता जग सगळं एकत्र आलेलं आहे. एका मोबाईल फोनवर अर्जेंटिनात फोन करून विचारतात की सोयाबीन तेल का भाव काय, तर हिंदुस्थान मधलं मार्केट पडून जातं. मी याकरता तुम्हाला हे सांगतो की राजकारण आहेच, पण प्रत्येक गोष्टीची नीट जाणीव जर शेतकऱ्यांना झाली तर प्रगतीचा आणि विकासाचा मार्ग दिसणार. मधल्या काळामध्ये मी नागपूरला, सुधीर भाऊ मत्स्य व्यवसायाचे मंत्री आहेत, आम्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आपल्या इथे झिंगे तयार होतात गोड्या पाण्यात, आणि मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, बुलढाणा या भागामध्ये खांडपाण पट्टा आहे, ते खारं पाणी आहे. तर मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली, मदत केली, आंध्रचे उद्योगपती बोलावले, व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत मोठा कार्यक्रम झाला, आणि मी सांगितलं की गोड्या पाण्यातले आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे आपण तयार करू. आपल्याकडे 700-800 रुपये भाव मिळतो, सिंगापूरमध्ये 8,000 रुपये भाव मिळतो, दुबईमध्ये 6,000 रुपये भाव मिळतो. आपण आता मुंबईचा समुद्र सिंधी पर्यंत म्हणजे नागपूर पर्यंत आणला. आता इथून जगात एक्सपोर्ट इम्पोर्ट करता येईल. आणि मी उधारी गोष्टी मारणारा, खोकनाळ मारणारा लीडर नाही आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट करतो. मी आता 40 कंटेनर फिश मी प्रयोगात तर तिची किंमत असेल कदाचित 5-7 कोटी, 10 कोटी, ती घेतली विकत गोव्यातून आणि सर्बिया नावाच्या देशात एक्सपोर्ट. माझं काम नाही आहे, मला याच्यात काही इंटरेस्ट. मी याकरता केली की विदर्भातल्या शेतकऱ्याचे शेततळे, नदीमधलं असलेलं पाणी आणि त्याचबरोबर तलाव खोल करून त्याच्यावर गोड्या पाण्यातले झिंगे तयार करू, तिकडे खाऱ्या पाण्यातले करू. ही ब्ल्यू इकॉनॉमी 7.5 लाख करोड रुपयाची होऊ शकते. मी स्वतः शिपिंग मंत्री होतो, त्यावेळी एक ट्रॉलर तयार केला, 1.5-1.25 कोटी रुपयाचा आहे, आणि 300 ट्रॉलर मी श्रीलंकेमध्येच्या हद्दीत घुसून जे तामिळनाडूचे मच्छीमार जात होते त्यांना दिलं. आपली जी फिशिंग बोट आहे ती 10 नॉटिकल मैल जाते, आणि म्हणून मी ट्रॉलर तयार केलं, ते 100 नॉटिकल मैल जातं. त्यामुळे जवळचे जे मासे होते लहान लहान ते लोक पकडायचे, आणि दूरचे मासे म्हातारे होऊन जायचे, मोठे मोठे तरी कोणी पकडत नव्हते, कारण ते जातच नव्हतं कोणी. आणि आता आपण ट्रॉलर सुरू केलं. आपण फिशिंग मध्ये, ॲनिमल हजबंड्रीमध्ये मी स्वतः खूप इंटरेस्ट घेतला, आणि दोन्ही मंत्र्यांबरोबर खूप मिटिंगा केल्या, नवीन पॉलिसी आणली. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. आपण घोड्यांना पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण त्यांना जबरदस्तीने पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार्मर प्रोड्यूस कंपन्या तुम्ही काढा. या बाबतीमध्ये बेंडे असतील, फुकेजी असतील, शिवरामजींना मी सांगेन दुधामध्ये त्यांनी प्रकल्प टाकावा मोठा, मी सगळी मदत करतो. आणि या काळामध्ये आपण जर हे उत्पादन वाढवलं तर या ठिकाणी आता राईस मिलची पण आर्थिक अवस्था चांगली नाही आहे, वर्षभर काम मिळत नाही. आपण आता इथेनॉल आणलं, आणि इथेनॉल आणताना ब्रोकन राईस पासून आपण इथेनॉल तयार करायला सुरुवात केली. मी स्वतः इंटरेस्ट घेऊन उमरेड जवळ आमचा जिथे सॉल्व्हंट प्लांट आहे आणि पॉवर प्रोजेक्ट आहे, तिथे 4 लाख लिटर पर डे असं इथेनॉलचा प्रकल्प टाकलेला आहे, आणि 2 लाख लिटर प्रकल्पाचं उद्घाटन पुढल्या महिन्यात होणार आहे. 600 टन म्हणजे जवळपास 60 ट्रक तांदूळ रोज आम्हाला पाहिजे. आणि म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता इथेनॉल तयार करायचं. मला वाटतं परिणय फुके काहीतरी इथेनॉल तयार करायचं ठरवत होते, इथे मेंढे साहेबही करणार होते. आणि आता एवढे महत्वाचे की तुम्ही जेवढे बसले आहात, ज्यांच्याकडे पेट्रोलची गाडी आहे, ज्यांच्याकडे स्कूटर मोटरसायकल मध्ये जे पेट्रोल टाकतात, तुमच्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं 20% इथेनॉल आहे. आणि या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, हा ऊर्जादाता झाला पाहिजे.
आता ऊर्जादाता नाही तर मी हरियाणा आणि पंजाब मध्ये परळी म्हणतात, ते हिंदीत परळी, तुम्ही त्याला तणस म्हणता, राईस स्ट्रॉ, त्याच्यापासून बिटुमिन डांबर तयार झाला, 150 टन डांबर. पानिपतला प्रोजेक्ट आहे की आपल्या तणसापासून 1 लाख लिटर इथेनॉल, 180 टन बिटुमिन आणि 76,000 टन 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, इंधन, हवाई इंधन. आणि मी तुम्हाला सांगतो तो दिवस दूर नाही आहे की नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल, या विदर्भातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल आणि दुनियेतले विमान नागपुरात हवाई इंधन भरायला येतील, कारण 2 रुपये स्वस्त आपण. आता मी बोललो तर तुम्हाला लागेल काय सांगून झाले साहेब, अरे आहे कोई मायका लाल का आजपर्यंत मी जे बोललो ते झालं नाही अशी एक गोष्ट सांगा. मी तर म्हणतो रेकॉर्ड करून घ्या माझा भाषण, मी खोटं नाही बोलत, माझ्यामध्ये हिंमत आहे. 1 लाख लोकांमध्ये एखादं गोष्ट ज्याने अडचण होती तरी मी बोलतो, हे होत नाही, हे काम करत नाही, चिंता नाही करत. लोकांना आपल्या विदर्भाच्या भाषेत मी चिवत्या बनवण्याचं काम करत नाही. आणि म्हणून मी खरं सांगतो तुम्हाला, मी 90% समाजकारण करतो, 10% राजकारण करतो. आणि जातीपातीचं राजकारण मुळीच करत नाही. मी यायला सगळ्याला बजावून दिलं, जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात. जे निवडून येत नाही काम केल्यावर ते आपल्या जाती सांगते. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणाने मोठा आहे. या समाजातली जातीयता, अस्पृश्यता समूळ नष्ट केली पाहिजे आणि सामाजिक समता प्रस्थापित केली पाहिजे. माझ्यात डेअरिंग आहे. 15,000 मुसलमानांसमोर ताजबाग मध्ये मी सांगितलं, याद रखना, प्युअर चड्डीवाला हो, वोट देना है तो दो, नहीं देना है तो मत दो. जो देगा उसका भी काम करूंगा, नहीं देगा उसका भी काम करूंगा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जरा आपली जशी ते बैलाची चाल असते ना, ती बदलवलं पाहिजे, थोडं समजून घेतलं पाहिजे. आणि आता माझ्याकडे एक इनोव्हा गाडी आहे टोयोटाची, त्याला असा संशय ते घेऊन येत त्याला माझ्याकडे, तेच गाडीमध्ये मी फिरत होतो. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालते आणि 60% वीज तयार करते. आणि तिचा पेट्रोलच्या ऍव्हरेज मध्ये तुलना केली तर तिचा दर येतो 25 रुपये लिटर. नागपूरलाही आणि दिल्लीलाही आहे. ज्याला संशय असेल तो येऊन जाऊन एक चक्कर मारून घ्या, समजून घ्या. माझ्याकडे 2 दिवसापूर्वी बजाज कंपनीचे मालक आले होते, स्कूटरवाले. त्यांना मी इथेनॉलवरची स्कूटर बाईक तयार करायला सांगितली. मीच मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा. हिरोची झाली, टीव्हीएस ची झाली, ऑटो रिक्षा झाली, आता सीएनजी वरची पण झाली. ते म्हणे तुम्ही लॉन्च करायला मला वेळ द्या. म्हटलं तर इलेक्शन मध्ये आता तर वेळ नाही. आणि तुम्ही आता आजपासून 2 महिन्याच्या आत तुम्ही देवाळाला या, तुम्हाला सगळ्याला उद्घाटनाला बोलवीन. हा जो तणस आहे ना, याच्यापासून आम्ही बायो सीएनजी तयार करायचा प्लॅन टाकला. आणि तुम्ही जो बायो सीएनजी तयार झाला आणि तुमचे ट्रॅक्टर जर त्याच्यावर तुम्ही कन्वर्ट केले तर 1 लाख रुपये वर्षाची बचत होणार आहे. डिझेल करता 100 रुपये तर सीएनजी करता 50 रुपये फक्त लागणार आहे. आपण नागपूरला एलएनजी आणला, बैद्यनाथवाल्यांना मी प्रोजेक्ट दिला. आज एलएनजी वरचे ट्रक आले. आणि माझी इच्छा आहे की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, हे तांदूळ, गहू, मका, ऊस हे खूप मेहनत जरी केली तरी यातून चित्र बदलणं खूप कठीण आहे. मी जे खरं आहे ते तुम्हाला सांगतो. पण आता अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला पाहिजे. तुमच्या भंडारा जिल्ह्याला जेवढी वीज लागते तेवढी मी तयार करतो. 380 मेगावॅट आणि ही वीज शेतकरी तयार करतात. ग्रीन आहे. आणि आता त्यातल्या 270 मात्र कोळशापासून आहे. त्यामुळे आपला शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला पाहिजे. ऊर्जादाता नाही, बिटुमिन डांबरदाता झाला पाहिजे. डांबर नाही
हवाई इंधन देता झाला पाहिजे. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडून वरून दिल्लीला आणलं आणि शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, हवाई इंधन त्यात टाकलं. मला जेट एअरवेजचा मालक माझा मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं कि मेरा हवाई जहाज बिगड़ गया तो क्या होगा. मैंने बोला भंगार में डालना, तेरे बहुत काम किए, कभी पैसे लिए क्या, साला एक मेरे नाम पे लिख देना. काय झालं नाही. पूर्ण स्पाइस जेटचं विमान आलं आणि आता टाटाचं एअर आशियाचं विमान शेतकऱ्याच्या हवाई इंधनावर तेही पण यशस्वी चाचणी झाली. आणि 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला फायटर जेट आणि हेलिकॉप्टर 100% बायो एव्हिएशन फ्युएलवर चालली. आणि म्हणून प्रगत तंत्रज्ञानाला स्वीकारलं पाहिजे. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, मी स्वतः त्या गाडीत दिल्लीत फिरतो. पाण्यापासून हायड्रोजन तयार होईल, बायोमास पासून तणस, सोयाबीनचं कुटार, तणस, पराठ्या, तुराट्या याच्यापासून हायड्रोजन तयार होईल. हायड्रोजन भविष्य आहे, भविष्याची फ्युएल आहे. कोळशाच्या ऐवजी हायड्रोजनचा वापर होईल. आणि आता मला विश्वास आहे की टाटा आणि अशोक लेलँडनी आयसी इंजिनवर हायड्रोजनवर चालणारे ट्रक लॉन्च केले. कोळशापासून तयार होणारा मिथेनॉल, मी स्वतः अशोक लेलँडचा ट्रक मी लॉन्च केला बंगलोरमध्ये. कर्नाटकमध्ये 25 बसेस 20% मिथेनॉल टाकून चालल्या. जहाजामध्ये आता आलाय. काळाच्या ओघात बदललं पाहिजे, नवीन रोजगार निर्माण केले पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण केलं पाहिजे, गावात रस्ते चांगले झाले पाहिजे. मला आता माझ्याजवळ मोठी लिस्ट आहे, मी 10,000 कोटी रुपयाची कामं करतोय. वैनगंगेवर मोठा पूल झाला 650 कोटीचा. महाराष्ट्र छत्तीसगड 424 कोटीचा 80 किलोमीटर रस्ता झाला. लाखनीमध्ये 6 पदरी पूल बांधला 355 कोटी. साकोलीला पूल बांधला 360 कोटी. भंडारा खात घोटीटोक 40 किलोमीटर 400 कोटी. साकोली लाखांदूर वडसा 300 कोटी. मनसर रामटेक सालई खुर्द 425 कोटी. सालई खुर्द ते तिरोडा 43 किलोमीटर 380 कोटी. साकोली ते आरमोरी हे एक छोटं पॅकेज आहे. आणि भंडारा बायपासचं बांधकाम किंमत 816 कोटी, 82% काम पूर्ण झालं का मेंढे साहेबांनी मागणी केली होती. भंडारा जिल्ह्याला 900 कोटी रुपयाचा रिंग रोड दिला. त्याच्यानंतर नीलज फाटा ते पवनी इथे तर मी म्हणलं या फॉरेस्टवाल्याला ठोका म्हणून 5 वर्ष काम त्यांनी बंद ठेवलं. भंडारामध्ये मर्दांची कमी आहे का? काही सुस्ती करू नका, जो न्याय देत नाही त्याला ठोका. हे 5 वर्ष काम अडकलं. आता ते काम जवळपास 95% पूर्ण झालं. पुन्हा नवीन एक काम झालं. आणि आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जे मी मंजूर केलं सुनीलजींच्या म्हणण्या खातर, होत नव्हतं काम, त्यांच्या आग्रहा खातर मंजूर केलं. आणि ते काम म्हणजे भंडारा तुमसर बालाघाट, भंडारा मोहाडी तुमसर बपेरा आणि बालाघाट 110 किलोमीटरचा रस्ता मी मंजूर केलेला. आणि त्यामध्ये महाराष्ट्रात 55 किलोमीटर आणि मध्य प्रदेशमध्ये 55 किलोमीटर आहे. याच्यात मी खासदार सुनील मेंढेंचं अभिनंदन करेन की त्यांच्या पाठपुरावा रस्ता झाला. DPR सुरू आहे. 3 महिन्याच्या आत लँड एक्विजिशन सुरू होईल आणि 6 महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होईल असा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि या रस्त्यामध्ये करत असताना आता जे मी जलसंवर्धनाचं काम सांगितलं ते आपले आमदार तुमसरचे आपण मेंढे साहेब सगळे मिळून नदी नाल्याचं खोलीकरण गव्हर्नमेंटचा GR आहे, देवेंद्रजी असताना काढला. मी सगळे तलाव फुकट बांधून देतो, सगळे नदी नाले खोली करून देतो आणि 10,000 विहिरी चार्ज करून त्यांना पाण्याची व्यवस्था करून देतो. हे वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. मला आनंद आहे की भंडारा तर महत्वाचा आहेच, पण तुम्ही कधी
आंबोऱ्याला गेले होते का इतक्यात? कोण कोण गेले होते? जगातलं सुंदर असं काम झालेलं आहे. स्टेट ऑफ आर्ट ब्रिज आपण तिथे बांधला, केबल स्टेट ब्रिज. 5 नद्यांचा संगम आहे, कनान, वैनगंगा, आम, मुर्जा व कोलार. मला आता ताईंनी सांगितलं की आमच्या नाग नदीचं पाणी घाण पाणी येते आणि तुमच्याकडे पोहोचते. मी लक्षात घालणार आहे, तर मला माहिती आहे त्या कामाच्या मागे लागलो आहे. आणि हे पाणी आंबोऱ्याला शुद्ध होईल, जलशुद्धीकरणात तिथे काम होईल. आंबोरा ऐतिहासिक स्थळ आहे. मराठीचा पहिला ग्रंथ विवेक सिंधू शके हा ग्रंथ आद्य कवी मुकुंदराज यांनी तिथे लिहिला आहे. एवढंच नाही तर या इथे मी 176 कोटी रुपयाचा पूल बांधला, 30 मीटर उंचीवर. 2 कॅप्सूल लिफ्ट आहे आणि त्यांनी वरती गेलं की खाली काच आहे आणि काचेतून पाणी दिसते आणि ते तुम्ही कॉफी पिऊ शकाल. पण ते जे झालं आहे ते अजून डॉक्युमेंटरीज आहे. असली फिल्म सुरू होना और बाकी आहे. त्या ठिकाणी आपण 2 कॅप्सूल लिफ्ट 15-15 लोकांच्या लावल्या. वरती रेस्टॉरंट आहे आणि वरती व्ह्यूअर गॅलरी आहे. आणि आता जे पाणी बॅकवॉटर भंडारामध्ये येतं तिथे मी नागपूर जिल्ह्याच्या डीपीडीसीतून 2 हॉवरक्राफ्ट विकत घ्यायला मंजुरी दिली आहे. हॉवरक्राफ्ट म्हणजे पाण्याच्या वरती 1 फुटावरून तासाला 60 ते 80 किलोमीटरनी चालणार. आणि भंडारा ते आंबोरा या हॉवरक्राफ्टची सर्व्हिस सुरू करणार आहे. या ठिकाणी हजारो टुरिस्ट येतील. आणि परवा महिंद्र रिसॉर्टचे चेअरमन आले होते, त्यांना मी आंबोऱ्यामध्ये रिसॉर्ट टाकायला सांगितलं. तिथे 2 पहाडाला जोडणार, त्याच्यावर त्या तारेवर आपल्याला जाता येईल असे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स आपण तिथे करणार आहे. आणि त्याचबरोबर मंदिराचे काम करणार आहे. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो आहे. तुम्ही नागपूरचा फुटाळ्याचा लाईट अँड साऊंड शो कोणी बघितला आहे का? त्याच्याच सारखा सुंदर शो आहे. तामिळ तेलुगू चित्रपटातली अभिनेत्री आहे रेवती म्हणून, तिला मी काम दिलं होतं. नागपूरच्या शो मध्ये अमिताभ बच्चनची इंग्लिश कॉमेंट्री, गुलजार साहेबांची हिंदी, नाना पाटेकरची मराठी आणि 5 ऑस्कर विनर होते. त्या टीमकडनं पुन्हा मी काम केलंय. जवळपास पूर्ण होत आलेला आहे. इलेक्शन संपलं का सुनील मेंढेला निवडून द्या, तुम्हाला सगळ्या आमदारांना घेऊन पुढच्या 3 महिन्यात त्याचं आपण उद्घाटन करू. आणि आता पाण्यामध्ये आपण वॉटर स्पोर्ट करणार आहोत. भंडारामधलं आपल्या इथे असणारा नागझिरा, तिकडे उमरेडमध्ये असणारा जंगल आणि त्याचबरोबर आपल्याकडे ताडोबा, कारा, आपल्याकडे जगातून टुरिस्ट येत आहेत. आणि टुरिझम मध्ये मला विश्वास आहे की 49% खर्च रोजगार निर्माण करण्याकरता होतो. भंडारा जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे, खनिज संपत्तीच्या आधारावर उद्योग स्थापन झाले पाहिजे, या जिल्ह्यामध्ये उत्तम रस्ते झाले पाहिजे, सिंचन आज आहे त्याच्यापेक्षा दुप्पट झालं पाहिजे, धानाला, मक्याला, ऊसाला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे आणि भंडारा जिल्हा हा सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. मी जेव्हा मंत्री होतो, आमदार होतो, तेव्हा मी असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाचा नेता होतो. तर भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध होता? सगळ्यात जास्त बोगस शाळा महाराष्ट्रात कुठे होत्या? भंडारा जिल्ह्यात. आणि मी काढलं ते प्रकरण बाहेर. इंदिरा गांधी जिंदाबाद, राजीव गांधी जिंदाबाद, मेरा भारत महान और मुझे कम से कम 2 देशी दारू का दुकान. नाहीतर प्राथमिक शाळा, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज आणि शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि काँग्रेसची रोजगार हमी आणि खुश. आणि पुन्हा आले नाटक कंपनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. अरे का समजून घ्या सत्य काय आहे. आपल्याला नेता आपला भविष्य बदलणारा पाहिजे. आपल्याला नेता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारा पाहिजे. आपल्याला नेता आपल्या तरुण मुलाच्या हाताला काम देणारा पाहिजे. आपल्याला नेता भंडारा जिल्ह्याला देशाच्या नकाशावर पुढे नेणारा पाहिजे.
तो कोण तेली आहे का माळी आहे का कुणबी आहे का बौद्ध आहे हे महत्वाचं नाही, निवडणुकीपुरतच राहते. आणि कोणी जातवाल्याने आपल्या जातवाल्यांना मोठं नाही केलं, कोणी नाही केलं. आणि जेव्हा निवडून येते, म्हणजे इथे बसलेले लोक असे नाही आहे बरं, हे सगळे चांगले आहेत. आणि निवडून आले का माझ्या बायकोला तिकीट द्या, माझ्या पोराला द्या, माझ्या भाटव्याला द्या, साळ्याला द्या, आणि कोणीच नाही मिळालं तर माझ्या चमच्याला तिकीट द्या. झालं. कार्यकर्त्याचा विचार नाही करत. माझा पोरगा राजकारणात नाही, माझी बायको नाही, माझी मुलगी नाही, आयुष्यात तिकीट मागणार नाही. मी माझ्या पोराला सांगितलं की माझी संपत्ती तुमची, पण माझी राजकीय विरासत याच्यावर फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा अधिकार. मी त्या कार्यकर्त्याला देईल, तुम्हाला नाही देणार. आणि तुम्हाला राजकारणात नेत्याचा मुलगा असला गुन्हा नाहीये. तुम्ही काम करा. मी पोस्टर चिपकवले, कार्ड वाटले, लाऊडस्पीकरवर अनाउन्समेंट केली, तुम्ही काम सुरू करा. माझा पोरगा म्हणून स्टेजवर जाऊन नका बसू. आणि जर जनतेने मागणी केली तर तुम्ही जरूर उभे राहा, पण माय बापांनी मागणी करणं बरोबर नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विचार करायची विजन चांगली सुधारावी लागेल, विकासाची दृष्टी स्वीकारावी लागेल. आपली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी कशी दूर होईल त्याकरता काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की सुनीलच्या रूपाने एक उच्च विद्या विभूषित जिल्ह्याकरता काहीतरी काम करणारा. कोविडच्या काळामध्ये मी 100 कोटी रुपयाचं साहित्य वाटलं. 1,20,000 दिव्यांगांना कोणाला चेअर दिली, खूप गोष्टी केल्या. मला काही भंडाऱ्यातून लोकसभा लढवायची नव्हती, पण व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बायपॅक, सिलेंडर जेवढे मागितले मी तेवढे याला दिले. लोकांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ऑक्सिजन नव्हता तेव्हा विमान आणलं, विमानात ट्रक घातला, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरला पाठवला, आणि तिथून ऑक्सिजन सगळ्या विदर्भात, मराठवाड्यात पोहोचवलं. रेमडेसिवीर नव्हतं, औषधी दुकानदारांनी ब्लॅक मार्केट सुरू केलं. मी रेमडेसिवीर बनवलं. कोविडमुळे लोकांचे डोळे जायला लागले. डॉक्टर लोक आले माझ्याकडे, रडायला लागले. म्हणजे साहेब आम्ही लोकांना वाचवू शकत नाही. मी फंगसचे इंजेक्शन तयार करायला लावली वर्धेतल्या एका फॅक्टरीत, आणि लोकांचे प्राण वाचवले. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. तळागाळातल्या शेवटच्या माणसाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. केवळ स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेज पण तयार झालं पाहिजे. आपल्या आया बहिणींना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. असं राजकारण, असं राजकारण आपल्याला करायचं आहे. आपल्याला राजकारणाची व्याख्या बदलवली पाहिजे. वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाहीये, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण. गोरगरीब जनतेचं भलं झालं पाहिजे. समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या शेवटच्या माणसाला, दरिद्रनारायणाला सुखी समृद्ध संपन्न करणं हेच आपलं काम आहे. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलेलं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे. मंत्री आणि आमदार बनायला राजकारणात नाही आलो. अगर समाज बदलने वाला नहीं है, देश बदलने वाला नहीं है, तो हमने आके फायदा क्या है? हे बदलवायचं आहे. आणि ते बदलवायचं असेल तर सुनीलच्या रूपाने एक अतिशय चांगला खासदार आपल्याला मिळालेला आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, तिकडे मोदींची गॅरंटी आहे, इकडे मी पण गॅरंटी देतो. याच्या मागे बरोबर याचा शर्ट पकडून ठेवीन. इकडे तिकडे गेला तर खिचून येईल, चल सरळ रस्त्याने. भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या रस्त्याने पूर्ण ताकदीने इंजिन लाईन, एक मोदीचा लागेल, एक माझा लागेल. आता 10,000 कोटी रुपयाची कामं मी रस्त्याची केली आहे. पुढल्या काळामध्ये अजून जास्त काम करून शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, पीडित, शोषित या सगळ्यांचं कल्याण होईल आणि तरुण मुलाच्या हाताला स्वाभिमानाने रोजगार मिळेल, हेच आमचं स्वप्न आहे. आणि ते पूर्ण करण्याकरता आपण सुनील मेंढे यांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो. आणि आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, परिणयला सगळ्यांना विनंती करतो की 6 महिन्यांनी हा भंडारा ते बालाघाट रस्ता जेव्हा सुरू होईल तेव्हा माझी पूर्ण मदत तुम्हाला आहे. सगळ्या विहिरी भरल्या पाहिजे, सगळीकडे फुकटात तलाव बांधून देतो, खोलीकरण करून देतो.
तुम्ही म्हणाल तेवढं करून देतो आणि या सगळ्या गावांना समृद्ध बनवायला मदत करतो एवढा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझं भाषण संपवतो. नमस्कार.